नमस्कार. आज मी ते तुरीच्या डाळीचं वरण बनवत आहे. त्यासाठी कढईत तूप घेतलेलं आहे. तूप गरम झाल्यावर त्यात राई आणि जिरं घालते फोडणीला. राई जिरं तडतडल्यावर हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालते. तेलात परतून घेते. थोडंसं हिंग घालते फोडणीत आणि हळद, थोडीशी कोथिंबीर घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि शिजून ठेवलेली तुरीची डाळ घालते. मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि रवीने घोटून घेते. थोडंसं पाणी घालते. मिक्स करून घेते आणि तुरीच्या डाळीच्या वरणाला छान उकळी काढून घेते. वरणाला उकळी आलेली आहे. वरून कोथिंबीर घालते. तुरीच्या डाळीचं वरण तयार आहे. इथे बटाटे घेतलेले आहेत कच्चे, कापून घेते. अशा प्रकारे पातळ पातळ कापून घेते. अशा प्रकारे तुकडे करून घेते आणि 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेते. कढईत तेल घेतलेले गरम करायला. त्यात फोडणीत जिरं आणि राई घालते. राई जिरं तडतडल्यावर कापून धुवून ठेवलेले बटाटे घालते आणि तेलावर परतून घेते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. झाकण काढून पुन्हा एकदा मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि मिक्स करून घेते. एक मिनिट परतून झाल्यावर झाकण लावून पुन्हा शिजायला ठेवते. झाकण काढलेले बटाटे शिजलेले आहेत. तर थोडंसं हिंग, लाल मसाला आणि हळद घालते आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि झाकण न लावता मिक्स करून घेते आणि झाकण लावून वाफ काढून घेते. बटाट्याच्या फोडींना मसाला लागलेला आहे. बटाट्याची भाजी तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.